सारंग सर, मी काही जाणून बुजून नाही केलं. मला तेव्हा जे योग्य वाटलं, जे करावंसं वाटलं ते मी केलं. मला ना अमृता वहिनींची खूप काळजी वाटत होती. पण आता राजकुमार सर नाहीयेत तर त्यांचं काय, त्यांच्या संसाराचं काय? मी हे घर तोडलं तर नाहीये ना? संसाराचा विचार राजकुमार दादाने करायला हवा होता. हे बघ सावली, मला माहिती आहे की या घरातले लोक ना नेहमी तुझ्याशी वाईट वागलेत, पण तू नेहमी सगळ्यांचा चांगला विचार केलायस. हा तुझा चांगुलपण आहे. तू नेहमी मेंदळे कुटुंबाची काळजी घेत आली आहेस आणि आत्ता पण घेतली आहेस. म्हणून तू हे राजकुमार दादाचं प्रकरण उघडकीस आणलं. यात तुझी काय चूक आहे? तुझी काही चूक नाहीये. ते कधी ना कधीतरी बाहेर येणारच होता. तू फक्त निमित्त आहेस सावली. नैतिकता ढासळलेला माणूस फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण वाईटच असतो. त्याने अमृता वहिनीचा नाही तर आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. माझा मोठा भाऊ आहे सावलीचा. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो. कितीतरी वेळा तो माझ्या पाठीशी उभा राहिलाय, पण यावेळेला मी त्याच्या पाठीशी नाही उभा राहू शकलो. कसा राहणार? अमृता वहिनीसारख्या चांगल्या व्यक्तीसोबत जर तो असा, जाऊ दे, सोड. देवाने आता तरी त्याला सद्बुद्धी द्यावी हीच इच्छा. सुधराव त्याने. तुझी काही चूक नाही यात सावली. घरात कचरा साठला ना की त्याची दुर्गंधी येते आणि मग घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तू या घराच्या आरोग्याचा विचार करून घरातला कचरा बाहेर काढलायस. चांगलं केलंयस तू सावली. किती विचार करता तुम्ही कुटुंबाचा, तेही इतक्या समंजसपणे. खरंच प्रत्येक स्त्रीला तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळायला हवा. मला सांगू, मला हे सगळं डोळ्यासमोर आणताना खूप भीती वाटत होती. आधी सुचत नव्हतं काय करू, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. रडू नकोस. तुला रडताना नाही बघू शकत मी. तुझा जेवढा पांडुरंगावर विश्वास आहे ना, तेवढाच माझा तुझ्यावर आहे. तू कधी चुकीचं नाही वागणार. नको रडू. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात ते तुम्हाला माहिती आहे ना, मग नका त्यांचा विचार करू. मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? राजकुमार सरांना माफ करायची तुमची इच्छा आहे? राग, प्रचंड राग येतोय मला त्यांचा. बस तर मग. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं. हे सगळं करताना त्यांनी तुमचा विचार नाही केला. मग तुम्ही इतरांचा विचार का करत बसलात? तुमचं आयुष्य कसं जगायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही नका एवढा विचार करू वहिनी. सावली, थँक्यू. तू नसतीस ना तर कमी नसते तर दुसरं कोणीतरी असतं. चांगल्या माणसांच्या पाठीशी विठुराया नेहमी नसतो. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्या पाठीशी असतो, आपल्या सोबत असतो. तुम्ही नका काळजी करू वहिनी, सगळं ठीक होईल. कॉफी घ्या आधी आणि मग खाली या. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. आणि सगळ्यात खूप छान आहे. तू कशी आहेस ग? कसा चाललाय तुझा नवीन संसार? मी पण मस्त, छान चालू आहे. आणि काय ग तारा, तुझं गाणं कसं सुरू आहे? बरेच दिवस झाले तुझा एकही कार्यक्रम पाहिला नाही आम्ही. गाणं छान चालू आहे, पण आता ना फक्त रियाजावर भर दिलाय. ओके.
काय का अमृता, कशी आहेस? बरी बघितलं ना, नवऱ्याला घराबाहेर काढलं आणि इथे घरात कशी बसली बघ. अगं पण त्यानेच बाहेर तोंड मारलं ना. काय चालली तुमची कुजबूज? नाही, दबक्या आवाजात नका बोलू. जे काही बोलायचं असेल ते मोठ्याने स्पष्ट बोला. बोला. तिलोत्तमा, अगं आम्ही राजकुमार बद्दल ऐकलंय की तो घरात नाहीये म्हणे. तुम्ही त्याला घरातनं बाहेर काढलंय, बरोबर आहे का हे? अगो, सारंगच्या बायकोने राजकुमारला रंग्यात नाही म्हणजे त्याचा अफेअर पकडलाय. हो, खर तर आजच्या मीटिंगचा हा विषय नाहीये नाही का, पण तरी सुद्धा या मुद्द्यावर तुम्हाला चर्चा करायची असेल तर बोलूया. नाही काय की तुम्ही बाहेर चौकशी करणार, काहीतरी चुकीचं कळणार तुम्हाला. त्यापेक्षा खरं काय आहे, सत्य काय आहे ते मीच सांगते ना. माझ्या लेकाला, राजकुमारला मी घराबाहेर काढलं आणि मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. कारण त्याच्या हातून जी चूक झाली आहे ना, त्याला माफी नाही. घरातल्या मुलाने काय वाटेल ते करावं, बाहेर जाऊन कसंही वागावं, आणि सुनेने मात्र घरात नियमात संस्कारात मान खाली घालून राहावं, या मताची मी नाही. उलट आपल्या लेकाकडून जर का काही चूक झाली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आपण आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, या मताची मी. तिलोत्तमा, तुझ्या विचारांचं खरंच कौतुक वाटतं बाई. बरं, मग घरातल्या गोष्टींवर याचा काही परिणाम होणार नाही, बरोबर ना? नाही, मला कळलं नाही. तुला काय विचारायचं नेमकं? अगं, मंगळागौरची मीटिंग घ्यायला हवी. यंदा तुझ्या घरी 2-2 नवीन सुना आल्यात.